नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम असलेल्या पैठण शहराच्या प्रवासाला. पण हा प्रवास एवढा साधा नाहीये. आज आपल्याला भेटणार आहेत प्राचीन वाडे, संतांची भूमी, देवीचे मंदिर आणि शेवटी एक असा नजारा जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि आपण बाईकवरून पैठणच्या दिशेने निघालो आहोत. पेट्रोलचे दर पाहून बाईकही विचारत असेल, भाऊ खरंच जायचंय का? रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी शेतं आणि मोकळं वातावरण प्रवासाचा आनंद आणखी वाढवत आहेत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत संत एकनाथ महाराजांच्या पवित्र भूमीत. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी लोकांना भक्ती, समानता आणि मानवतेचा संदेश दिला. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण यांसारखे ग्रंथ लिहिले. त्यांच्या अभंग आणि भारुडांमध्ये समाज प्रबोधन केलं. असं म्हणतात की त्यांनी जातीभेदाला विरोध केला आणि सर्वांना समान मानलं. संत एकनाथ महाराज यांच्या वास्तव्यामुळे पैठणला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. असं म्हणतात की इथल्या प्रत्येक दगडात भक्तीचा इतिहास दडलेला आहे. पण या मंदिराशी संबंधित काही कथा अशा आहेत ज्या आजही लोक मोठ्या श्रद्धेने सांगतात. मंदिरातील शांत वातावरण मनाला वेगळाच अनुभव देतं. त्यामुळे आजही लाखो भाविक त्यांना आदराने स्मरतात. पण तुम्हाला माहीत आहे का, संत एकनाथ महाराजांशी संबंधित अनेक चमत्काराच्या कथा आजही पैठणमध्ये सांगितल्या जातात. आता आपण ज्या वास्तूसमोर उभे आहोत तो आहे संत एकनाथ महाराजांचा ऐतिहासिक वाडा. ही केवळ एक इमारत नाही, तर महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीचा एक जिवंत साक्षीदार आहे. संत एकनाथ महाराजांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. लहानपणापासूनच त्यांची आध्यात्मिकतेकडे ओढ होती. त्यांनी गुरु जनार्दन स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वेद, उपनिषदे आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला. वाड्याची रचना पाहिली तर जुन्या काळातील मराठी वास्तुकलेची झलक दिसून येते. लाकडी खांब, प्रशस्त अंगण आणि पारंपरिक बांधकाम आजही त्या काळाची आठवण करून देते. एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकनाथ महाराज गंगाजल घेऊन जात असताना वाटेत तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाला त्यांनी ते पाणी पाजले. त्यांच्या मते प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. ही शिकवण आजही आपल्याला मानवतेचा खरा अर्थ सांगते. या वाड्यात अनेक धार्मिक वस्तू, जुन्या हस्तलिखितांच्या प्रतिकृती आणि संतांच्या जीवनाशी संबंधित आठवणी जपून ठेवण्यात आल्या आहेत. येथे येणाऱ्या भाविकांना संतांच्या जीवनकार्याची ओळख होते. दरवर्षी हजारो भाविक पैठणला भेट देतात. विशेषतः एकनाथ षष्ठीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त येथे दर्शनासाठी येतात. वाड्याच्या परिसरात फिरताना एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. गजबजलेल्या जगापासून दूर मनाला समाधान देणारे हे ठिकाण आहे. संत एकनाथ महाराजांनी भक्ती आणि समाजसेवा यांचा सुंदर मिलाप घडवून आणला. त्यांच्या शिकवणीमुळे मराठी संस्कृती आणि अधिक समृद्ध झाली. आजही त्यांचे अभंग आणि विचार लाखो लोकांना प्रेरणा देतात. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, अध्यात्मात रस असेल, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जवळूनही अनुभवायची असेल तर पैठणमधील संत एकनाथ महाराजांचा वाडा नक्की भेट द्या. आता आपण आलो आहोत भद्रकाली माता मंदिर येथे. भद्रकाली माता ही देवी दुर्गेचे एक शक्तिशाली रूप मानले जाते. भद्र म्हणजे कल्याणकारी आणि काली म्हणजे दुष्टांचा नाश करणारी शक्ती. त्यामुळे भक्तांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या संकटांचे निवारण करण्यासाठी देवी भद्रकालीची पूजा केली जाते. पैठणमधील हे मंदिर अनेक वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. दररोज अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण, घंटानाद आणि शांत परिसर मनाला प्रसन्न करतो. मंदिराच्या गाभाऱ्यात भद्रकाली मातेची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती विराजमान आहे. देवीच्या दर्शनाने भक्तांना आध्यात्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की देवी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. नवरात्रीच्या काळात या मंदिराचे विशेष महत्त्व असते. या दिवसांमध्ये मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम,
पूजा आणि भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते. हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. पैठण हे प्राचीन काळी प्रतिष्ठान नगरी म्हणून प्रसिद्ध होते. सातवाहन राजाची राजधानी असलेल्या या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. भद्रकाली मंदिर हे त्या समृद्ध इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत नाथसागर म्हणजे जायकवाडी धरणाकडे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, पैठण येथील जायकवाडी धरण हे मराठवाड्याचे हृदय मानले जाते. गोदावरी नदीवर बांधलेले हे धरण केवळ पाण्याचा साठा नाही, तर लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. जायकवाडी धरणाचे बांधकाम 1965 मध्ये सुरू झाले आणि 1976 मध्ये पूर्ण झाले. या धरणामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाणी पिण्याचे आणि शेतीसाठी सिंचन मिळू लागले. या धरणामागे तयार झालेला नाथसागर जलाशय महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलाशयांपैकी एक आहे. दूरवर पसरलेले अथांग पाणी पाहिल्यावर एखाद्या समुद्रकिनारी उभे असल्याचा भास होतो. विशेष म्हणजे हिवाळ्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशी पक्षी येथे येतात. त्यामुळे जायकवाडी परिसर पक्षी निरीक्षकांसाठी स्वर्ग मानला जातो. धरणाच्या उंच भिंतीवर उभे राहून एका बाजूला अथांग जलाशय आणि दुसऱ्या बाजूला वाहणारी गोदावरी पाहण्याचा अनुभव रोमांचक असतो. मराठवाड्याला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत जायकवाडी धरणाने लाखो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवून त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे दिसणारे दृश्य तर अविस्मरणीय असते. लाल केशरी रंगांनी नटलेले आकाश आणि त्यांचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब पाहून प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो. आज जायकवाडी धरण हे केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नाही, तर मराठवाड्याचा विकासाचे, संघर्षाचे आणि आशेचे प्रतीक बनले आहे. मित्रांनो, संतांच्या पवित्र भूमीपासून ते नाथसागराच्या निसर्गरम्य दृश्यांपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास खरोखरच अविस्मरणीय ठरला. पैठणमध्ये इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. तुम्हीही पैठणला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. धन्यवाद.